देव आम्ही प्रत्यक्ष पाहतोय हे आमचं परम भाग्य आहे. कपिले, तू हे जायचं गयासोबत प्रदक्षिणा घालायला. मी कशाला? नाही म्हणजे स्थानावर बरीच कामं आहेत ना. अहो गयातही गेले तर मग कामं कोण करणार? मी थांबते इथे, मी सगळी कामं करते. गयातही तुम्ही जा, हो मी आहे इथे. गोपाळा, हा दिवा दे गयाला. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. 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 गोपाळा, हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कपिले, हो जाते 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 स्वामी. श्री स्वामी समर्थ. 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 मनुष्याच्या जीवनात सगळं निश्चित. कधी कुठे काय वाढवून ठेवलंय हे कोणी सांगू शकत नाही. तुमची कुठली कृती आणि कुठला नेम तुम्हाला कधी उपयोगी पडेल याचा उलगडा नंतरच होतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्याकडून हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू द्या. मला इतकं सामर्थ्य द्या की माझ्याकडून हा दिवा विझता कामा नये. या गयाचं नुसतं नाटक. हिला काय समजतंय? भक्ती म्हणे नेम आहे माझा. हिचं हे व्रत पूर्ण होऊच द्यायचं नाही. श्री स्वामी समर्थ. गयाताई, अहो आता या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचं व्रत कसं पूर्ण करणार? मला वाटतं तुम्ही हे व्रत उद्या करावं. नाही नाही गोपाळ दादा, मी सुचिरभूत होऊन पुन्हा हे व्रत पूर्ण करणार. गयाताई, तुमच्या श्रद्धेच्या पुढं मी नतमस्तक आहे. स्वामी म्हणाले होते की ज्याचा नेम दृढ असतो त्याचं आत्मबल वाढतं आणि या आत्मबलामुळं तुमचं जीवनच प्रकाशमान होऊन जातं. श्री स्वामी समर्थ. पण हा दगड कोणी मारला? कितीही चिखल उडू द्या, पण हे व्रत मी पूर्ण करणारच. गयाताई, अहो अहो हे काय? सगळा चिखल उडायला अंगावर. आता कपिलाताई, आपण स्थानावर जाऊया. मी सुचिरभूत होऊन पुन्हा इथे येते. चला. मी आले असते, पाय दुखतात. एक काम करा, तुम्ही जाऊन या, मी इथेच थांबते. हो लवकर या, हो व्रत पूर्ण करायचंय. बरं, आलेच मी. लवकर या. हो. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. परिस्थिती परीक्षा घेते, अंत बघते. तुम्ही जर तुमचा तोल ढळू दिला, नेम मोडला, तर दुर्दैवाचा फेरा सुरू होतो. पण तोच नेम जर मोडला नाही तर कृपेचा वर्षाव होतो. स्वामी, मी दुपारी दादाला अडवलं, त्याला रोखले, पण तेव्हापासून माझं मन अशांत आहे. शांत बसावंसं वाटत नाही. असं का होतंय स्वामी? मन धडधडत, सतत काहीतरी घडणार आहे असं वाटतं. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा स्वामी. श्री स्वामी समर्थ. राधिका, माझं खूप मोठं स्वप्न होतं ग, स्वतःचा व्यवसाय उभारायचा. बाबांनी पैसे न दिल्यामुळे ते स्वप्न आता अर्धवटच राहिले. माझ्या कष्टाची, माझ्या जिद्दीची या घरात कोणालाच किंमत नाहीये बघ. मन अगदी खिन्न झालंय बघ. अहो मग भांडा तुम्ही त्यांच्याशी. राधिका, अगं वाद घालून काही मिळणार नाहीये. मला फक्त भांडवल हवंय. एकदा का भांडवल मिळालं ना, मग ते काही दिवसात कसं दुप्पट करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. मग माझं यश पाहून बाबांना कळेल मला नक्की काय करायचं होतं ते. पण माझं आता राहिलेलं स्वप्न तूच पूर्ण करू शकशील. राधिके, मला थोडी तुझी मदत हवी आहे. अहो मी काय मदत करू शकते तुम्हाला? म्हणजे मला आता तुझे काही दागिने दे. म्हणजे ते गहाण ठेवून मी पैसे घेईन आणि ते पैसे दुप्पट करीन. आणि एकदा का पैसे मिळाले ना, तर गहाण ठेवलेला दागिना मी सोडवून आणीन. हो, तसं नाही. म्हणजे सासूबाईंना आणि मामंजींना विचारल्याशिवाय इतका मोठा निर्णय मी कसा घेऊ? म्हणजे आजपर्यंत त्यांना विचारल्याशिवाय मी कधी काही केलं नाहीये. विचार बाबांना. त्याची काही बाबा परवानगीच देणार आहे या गोष्टीला. अगं कळत कसं नाहीये तुला? अगं नको वेळ वाया घालूस. अगं संधी माझ्याकडे चालून आली आहे. त्या संधीचं सोनं मला करायचं आहे. त्यासाठी मला तुझी साथ लागेल. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. राधिका, हीच वेळ आहे ग. तर हातातून सगळं निष्ठून जाईल बघ. ठीक आहे, तुमच्यासाठी म्हणून मी हे करते. माझ्यासाठी नाही ग, आपल्यासाठी म्हण. आपण पण ऐक, ही गोष्ट घरच्यांना कळू देऊ नको, एवढं मात्र कर. नाही सांगत. आलेच दागिने घेऊन. राधिके, राधिके, आता आपलं नशीब बदलणार आहे. लवकरच सगळं नीट होईल. येतो मी. अळुगा, बाबा,
घेऊन कुठे चाललाय? नरेश, शारदा काय विचारते तुला? कुठे घेऊन चाललास ते दागिने? ते अरे नरेश, काय हे? मामणजी, हा? मीच त्यांना दागिने दिले होते. म्हणजे सोनाराकडे जाऊन सोन्याचं पाणी लावून आणा म्हणून मीच सांगितलं होतं. आणि म्हणूनच ते निघाले होते. हो ना? हो हो ना हो. अगं राधिका, पण मग मला का नाही बोललीस? अगं आपले इतर दागिनेही द्यायचे होते ना सोनाराकडे. ते काही नाही, दे माझ्याकडे, आपण सगळे दागिने एकत्र देऊयात. अरे दे, आई म्हणते तर दे. अगं आई नको, सगळे दागिने एका वेळेला कशाला? हे आता थोडे दागिने घेऊन जातो, मग काम कसं आपलं पटापट होऊन जाईल ना, मग बाकीचे दागिने करताय. अरे नंतर कशाला? हे बघ, वेळ वाया घालवायला नको. सगळे दागिने मी घेऊन जाते आणि देते. सगळी कामं एकाच वेळी झाली ना, तेच बरं असतं. आता हाही मार्ग बंद झाला, आता काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. एकीकडे वाटतंय हा खोटं बोलतो, पण दुसरीकडे वाटतंय की दादा असं नाही वागू शकत. मी चुकीचा विचार करते. स्वामी, कुठला विचार बरोबर आहे? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, ही भांडी तर मी स्वतः तोडून फेकून दिली होती, मग ती पुन्हा त्याच जागी कशी आली? हा नेमका कसला संकेत आहे स्वामी? काय सांगू पाहताय तुम्ही मला? शून्य माणसाला संकेताचा अर्थ उलगडून सांगावा लागत नाही, त्याला तो कळतो. कुणाच्या स्वभावाला कीड लागते, कुणाच्या आयुष्याला कीड लागते, तर कुणाच्या विचारांना कीड लागते. ती कीड काढून टाका आमच्या हातात. मात्र आवश्यकता असते ते तुम्ही आमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्याची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आलात? या या या, फार वेळ दौडू नका. चला गयाते, असंच नामस्मरण करत करत पुढे जाऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गयाताई, मला वाटतंय स्वामी तुमची परीक्षा बघतायत. सतत अडथळे येत आहेत, तरी तुम्ही स्थिर आहात.